नमस्कार पालकांनो, आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 ही जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे आता एका वेगळ्याच वळणावरती येऊन थांबली आहे। आपण पाहतोय की काल दिनांक 6 मे रोजी कोर्टाने जे काही सरकारने नियम बदल केलेला आहे त्यावरती स्थगिती आणलेली आहे। मग आता बरेच प्रश्न पालकांना पडलेले आहेत, पालक गोंधळून गेलेले आहेत, ॲडमिशनचं कसं होणार, काय होणार, विषय तसा गंभीर होत चाललेला आहे। त्यामुळे मला आता थोडंसं कागदपत्राची मदत घ्यावी लागेल। तर नेमकं आपल्याला पाहायचं आहे की कोर्टाची स्थगिती आलेली आहे, तर ही बाब खरंच पालकांसाठी दिलासादायक असणार आहे का। त्यासोबतच आपण पाहणार आहोत की इतर राज्यात पण ज्यावेळेस त्या राज्य सरकारने असे निर्णय घेतले कोर्टात आरटी मध्ये नियम बदलाचे, तर कोर्टाने कशा प्रकारे आदेश दिले होते, मग ते पालकांच्या हितामध्ये होते का सरकारच्या हितामध्ये होते, तेही आपण पाहणार आहोत। त्यासोबतच कोणत्या मुद्द्यावरती म्हणजे जी काही सुनावणी होणार आहे, कोर्टाने जे काही वेळ दिलेला आहे राज्य सरकारला, मग राज्य सरकार कोणत्या मुद्द्यावरती त्यांचं पक्ष मांडू शकतो, किंवा जे याचिकाकर्ते आहेत, जे की ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांनी याचिका केलेली आहे, त्यांचे मुद्दे कोणते आहेत, कुठल्या मुद्द्यावरती तेही आरटीए बद्दल मांडू त्यांचं मत मांडू शकतात आणि ते जिंकू शकतात, त्यावरती आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। सोबतच स्थगिती जर उठली तर त्यानंतर पुढे काय होणार आहे, म्हणजे ज्या पालकांनी फॉर्म सबमिट केले आहेत किंबहुना ज्यांना भाडे करार किंवा लकीली अशा एरियामध्ये होते जिथे की त्यांना एक तरी सेल्फ फायनान्स शाळा अवेलेबल झालेली आहे आणि तो फॉर्म सबमिट झालेला आहे, मग अशा लोकांना आणखीन मग जर समजा सगळ्याच प्रायव्हेट शाळा ओपन झाल्या तर मग आमचं कसं होणार, त्याबद्दलही आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। जूनमध्ये सुनावणी होणार आहे आणि आपण पाहतोय कोर्टाचा खेळ कसा असतो, तो थोडक्यात असा असतो, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलॉर्ड, इंसाफ नहीं मिला। मिली है तो सिर्फ ये तारीख। मग आता एक महिना आपण ॲडमिशन प्रक्रियेच्या वाट पाहिली की शाळेच्या नोंदणीमध्ये जी तारीख पे तारीख आपल्याला भेटत गेली, आता स्थगिती उठण्यासाठी जर तारीख पे तारीख होत गेलं तर कसं आपल्या पाल्याचं ॲडमिशन आपण करू, कोणत्या बेसिसवरती आपण आरटीच्या भरोशावरती आपल्या पाल्याचं वर्ष निश्चित करणार आहे, या सर्व प्रश्नाने पालक चिंतित झालेले आहेत। काळजी नसावी, विषय आता खरंच गंभीर होत चाललेला आहे, पण जितका काही अभ्यास करून मला तुम्हाला सांगता येत आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत। चला तर मग इडापिडा जाऊ दे, जनतेचं राज येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया। मित्रो, 9 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने एक छोटंसं परिपत्रक काढून एक नवीन पिल्लू सोडण्यात आलं आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये। त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घराच्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती जर शासकीय, नियमित शासकीय किंवा अनुदानित शाळा येत असतील तर तुम्हाला कोणतीही खाजगी शाळा, विना अनुदानित शाळा निवडता येणार नाही। हा नियम जवळपास मलाही समजायला बराच वेळ लागला आणि ॲक्च्युअलमध्ये त्या नियमाचा काय परिणाम ॲडमिशन प्रोसेसमध्ये होणार आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतरच आपल्या सर्वांना समजून आलेला आहे। असो, सरकारने केलेली जी काही दुरुस्ती आहे ती म्हणजे मूलभूत अधिकाराचं व आरटीच्या कायद्याचं उल्लंघन आहे। यामध्ये कोर्ट असं सांगताय की सरकारने जी दुरुस्ती केली आहे त्यामुळं काय होतं, दोन गोष्टी होत आहेत, एक तर मूलभूत अधिकार जो आहे त्याचंही उल्लंघन होत आहे आणि आरटीचा जो काही कायदा आहे त्याचंही उल्लंघन होत आहे। मग नेमकं मूलभूत अधिकार काय आहेत हे आपण समजून घेऊया, जेणेकरून पुढचा जो मुद्दा आहे की कोर्टमध्ये पक्ष जे ठेवणार आहे सरकार, त्यामध्ये काय मुद्दे येऊ शकतात आणि आपण जे काही याचिका करते आहोत त्यांचाही काय मुद्दा आहे। आता आपण समजून घेऊया की नेमकं कशा प्रकारे मूलभूत अधिकार जे आहेत विद्यार्थ्याचे त्याचं उल्लंघन होत आहे आणि त्यातच आरटीच्या कायद्याचंही उल्लंघन कशा प्रकारे होणार आहे। आपण पाहतोय की भारतीय राज्यघटना जी आहे संविधानमध्ये कलम 29 आणि 30 आहे, जे सांगतं की जर तुम्ही भारतीय नागरिक असाल, तुमचा जन्म भारतात झाला असेल तर तुम्हाला वय वर्ष 6 ते 14 यामध्ये सक्तीचं व मोफत शिक्षण देण्यात यावं। म्हणजेच तुम्ही भारतीय असाल तर तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे, 1ली ते 5वीचं जे शिक्षण आहे ते तुम्हाला मोफत मिळण्याचा अधिकार हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे। मग त्यासाठी त्यांनी काय केलं की तुमच्या घराच्या शेजारी, राहत्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती जर काय तुमची कुठलीही शैक्षणिक संस्था येत असेल किंबहुना खाजगी जरी येत असेल तर त्यामध्येही 25% जागा या राखीव ठेवल्या आहेत। सरकारी 100% आणि खाजगीमध्ये 25% जागा राखीव ठेवून तुम्हाला 1 किलोमीटरच्या आत 1ली ते 5वीचं शिक्षण मोफत घेण्याचा अधिकार आहे। आता त्यासोबतच माध्यमिक शिक्षण जे आहे म्हणजेच 5वी ते 8वीचं शिक्षण, त्यासाठी तुमच्या घरापासून 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती जर एखादी शासकीय अनुदानित, नियमित शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शाळा येत असेल, खाजगीमध्ये 25% आरक्षण आहे, तिथंही तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता। हा तुमचा आपण जे म्हणतो की
तुमचा जे काही मूलभूत अधिकार आहे, भारतीय राजघटनेनुसार तुमचा जन्म भारतात झाला आहे तर तुमचा हा मूलभूत अधिकार आहे. RT कलम 2009 मध्ये ह्याच आधाराच्या जोरावरती 4 ऑक्टोबर 2009ला RT ॲक्ट पास करण्यात आला. त्या RT ॲक्टमध्ये हे सांगण्यात आलं की राईट टू एज्युकेशनमध्ये खाजगी शाळा पण तुम्हाला जे कोणी आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, म्हणजे ओपन कॅटेगरीवाल्यांना ज्यांचं इन्कम कमी आहे, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, आणि SC ST OBC इतर प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठीही खाजगी विनाअनुदानित शाळा ज्याची की फीस भरमसाठ आहे आणि चांगलं शिक्षण जिथं दिलं जातं तिथंही तुमचा अधिकार म्हणून RT अंतर्गत 25% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मग आता आपण पाहूया आपला तिसरा मुद्दा जो आहे की कोणत्या मुद्द्यावरती आपण याचिकाकर्ता ही केस जिंकू शकतात किंवा निकाल ह्यांच्या साईडने लागू शकतो किंवा कोणत्या मुद्द्यावरती सरकार त्याचा पक्ष मांडणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारला आता जी काही स्थगिती देण्यात आलेली आहे ते स्थगिती उठणार आहे किंवा सुनावणी आहे त्याची 19 जूनला. कारण आपण पाहतोय की आता निवडणूक आहेत, त्याचा निकाल लागणार आणि त्याच्यानंतरच मग जे काही त्यांचं कारण आहे ते त्यांना विश्लेषण द्यायचं आहे, एक शपथपत्र द्यायचं आहे, बॉन्डवरती त्याला विश्लेषण द्यायचं आहे, त्यासाठी त्यांनी वेळ मागून घेतला आहे. मग नेमकं कोणते मुद्दे आहेत सरकारच्या बाजूनं ते थोडक्यात जाणून घेऊया. आणि आता आपण पाहिलं की याचिकाकर्त्याचे मुद्दे काय असू शकतात, तर जे काही मूलभूत अधिकार आहेत आपण थोडक्यात पाहिलं ते मुद्दे त्यामध्ये समाविष्ट केले जातील. सरकारचं म्हणणं काय की आम्हाला खाजगी शाळांना बळ न देता सरकारी शाळांना बळ द्यायचं आहे. मागील 6 महिन्यापूर्वी सरकारने जेवढ्याही जिल्हा परिषद शाळा आहेत त्याचं एक खाजगीकरण स्वरूप, 100% खाजगीकरण नाही परंतु एक त्या स्थानिक नेत्यांना किंवा जे कोणी पुढाकार घेतील, कोणी बिझनेसमॅन असतील, कोणी तिथले राजकारणी असतील, तर तुम्ही एखादी शाळा दत्तक घेणं आहे. त्या शाळेच्या मूलभूत सुविधा आहेत तिथं तुम्ही पायाभूत सुविधा तुम्ही निर्माण करणं, चांगले शिक्षण तिथं मुलाला घडवणं, आणि जर तुम्ही तसं करू शकाल तर तुम्हाला त्या शाळेला तुमच्या नाव देता येईल, तुमच्या नावानं ती शाळा चालवता येईल वगैरे 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 जे काही आहे ते ठरवण्यात आलं. ते आणखीनही अंमलात आलेलं नाही आहे. परंतु सरकारचं धोरण हे स्पष्ट आहे की त्यांना सरकारी शाळा किंवा सरकारी जे काही विनाअनुदानित शाळा आहेत, जे संस्था आहेत, त्याला कुठंतरी त्याचा स्तर वाढवायचा आहे. मग याला बळकट करण्यासाठी ॲडमिशन्सही तुमचे या शाळेत व्हावे. कारण नियम काय सांगतोय भारतीय कलमाचा की तुमच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत अंतरामध्ये सरकारी शाळा किंवा खाजगी शाळेत असतील तर तुम्हाला तिथं ॲडमिशन करणं सक्तीचं आहे. त्यामुळे यांनी काय केलं की यावर्षी सरकारी शाळेचाही समावेश केला आणि तुम्ही घ्या सरकारी शाळेत ॲडमिशन, हे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा हेही समजून घ्यायला पाहिजे, सरकारचं घोडं कुठं पेंड खाते, पोटात का दुखतंय, की मागील 2009 पासून RT ॲक्ट सुरू आहे, म्हणजे जवळपास 10-15 वर्ष झालेले आहेत आता त्याला. आणि ज्या कुणी पहिलीच्या वर्गात ज्यांनी ॲडमिशन घेतलंय तो 8वीत असणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्षात, म्हणजे प्रत्येक वर्गात असं सांगण्यात येते की आकडेवारी वर्षाला 1 लाख विद्यार्थी RT मार्फत प्रवेश घेतात. म्हणजे 8 वर्षाचे 8 लाख विद्यार्थी आहेत आणि दरवर्षी ते वाढतच चाललेले आहेत. मग इतका भरमसाठ जी काही फीस आहे, सरकारच्या तिजोरीवरती जो भार येतोय किंवा किंबहुना यांनी जे काही बिल पेंडिंग ठेवले आहेत त्याची जी काही रक्कम एकूण होते ते 2400 कोटी रुपये इतकी रक्कम पेंडिंग आहे सरकारकडं खाजगी विनाअनुदानित शाळेची, जी की त्यांनाही मिळणार आहे. मग आता जी काही याचिका त्यांनी दाखल केलेली आहे याचा फायदा खाजगी विनाअनुदानित शाळा पण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे चला, म्हणजे कढई गरम आहे, तेल गरम आहे, तर आणखीन एखादं भाजून घेऊया आपण आपलं. त्या प्रकारे म्हणजे जोपर्यंत हे जे काही पेंडिंग फीस आहे, बिल आहे, जोपर्यंत सरकार ते क्लिअर करत नाही तोपर्यंत खाजगी विनाअनुदानित शाळाही त्याला प्रोत्साहन देणार नाही आहेत ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सहभागी घेण्यासाठी. मग हे झालं सरकारच्या बाबतीत की बाबा मूलभूत अधिकार आहेत, आम्हाला ते जे काही बर्डन होत आहे शिक्षणाचा जो खर्च त्याच्यामध्ये फीसमध्ये आहे तो जर पैसा आम्ही इकडं आमच्या सरकारी शाळेत स्थापनेत वापरला तर त्याचाही विकास होईल आणि येणाऱ्या पिढीलाही ते शाळेत आम्ही उच्च शिक्षण आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकू. हा चांगला हेतू आहे. परंतु आणि आजच्या घडीला आपण पाहतो की जे काही शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या सर्व मराठी मीडियमच्या आहेत आणि त्याच्या शिक्षकाचं, तिथल्या शिक्षणाचा दर्जा, त्यामुळं काय ते पालकांची इच्छा होत नाही आहे त्यांच्या पाल्याला या प्राथमिक शाळेत किंवा जिल्हा परिषदच्या शाळेत टाकण्यासाठी. मग दुसरा मुद्दाही जे काही याचिकाकर्ते आहेत तेही हे सांगू शकतात की तुम्ही पायाभूत सुविधा जर निर्माण करत असाल तर आम्हाला तिथं देण्यात काही हरकत नाही आहे, परंतु तुम्ही जर सरसकट खाजगी शाळा येणारच नाही, 1 किलोमीटरच्या आत अंतरामध्ये खाजगी शाळा दिसणारच नाही असं जर तुम्ही करत असाल तर हे RTच्या कायद्याचं उल्लंघन होत आहे. मग ह्या 2 मुद्द्यावरतीच जी काय आहे बहस होईल आणि जी काही सुनावणी होणार आहे ती. पुढचा आहे की विषय स्थगिती उठल्यानंतर ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचं काय होणार. मग बऱ्याच पालकांचे कमेंट्स आले की सर आम्ही तर सबमिट केलेलं आहे, मग आमचं कसं होणार, आमचा फॉर्म तर आता एडिट होणार नाही. हे बघा, आत्ताही आज RTच्या पोर्टलवरती तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथं दिसतं की पालकांकरिता सूचना आहे
की RT 25% अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. म्हणजे त्याच्यावर स्थगिती आहे, तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे. ही ॲडमिशन प्रोसेस स्टॉप झालेली आहे. जर समजा निकाल हा आपल्या बाजूने पालकांच्या बाजूने लागला तर नव्याने अर्ज करण्याची मुभाही देण्यात येणार आहे. पहिले सगळे अर्ज बाद होतील एक, किंवा तुम्हाला परत तो फॉर्म एडिट करता येईल आणि आणखी तुम्हाला जे काही क्रमांक आहे, प्राधान्य आहे किंवा इतरत्र शाळा जर तुम्हाला निवडायच्या असतील तर त्या निवडता येतील. हा तुमचाही अधिकार आहे. त्यामुळं फॉर्म सबमिट झालाय आणि आमच्या मनात नसतानाही ती शाळा दिसत होती किंवा सरकारी शाळा दिसली म्हणून काही लोकांनी सरकारी शाळा तरी टाकल्या. काळजी करू नये, सगळ्यांनाच त्याचा समान हक्क मिळणार आहे. त्यासोबतच आणखीन एक चिंता सतवत आहे की मग नेमकं हे कोर्ट कचेरीचा मॅटर आणि हे करत, म्हणजे यामध्ये जूनमध्ये सुनावणी होणार आहे. सरकार आपलं पक्ष ठेवेल, परत एकदा सुनावणी. आपण पाहतोय की 8 मेची तारीख देण्यात आली होती, तर 8 मेची 19 मे जूनपर्यंत गेलेली आहे. अजून परत जुलैची तारीख येणार. मग विद्यार्थीचं ॲडमिशन होणार कसं? पाल्याचं ॲडमिशन कधी होणार? तो कधी शिकणार? त्याचं वर्ष वय वाया जाणार का? तर यामध्ये तारीख पे तारीख हा चक्कर चालू शकतो, कारण दोन्ही पक्ष आहेत त्याच्या बाजूनं त्यांचं मांडणी होऊ शकते. कोर्ट कचेरीचा मॅटर आपल्याला माहितीच आहे की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, पण आली या बोगाशी असावे सादर, काही करता येणार नाही. पण जे कोणी पालक आहेत, माझा त्या सर्वांना मोलाचा सल्ला पहिल्या दिवसापासून आहे की RTच्या नादामध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचं वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी करायचं काय तर मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे. जी कुठली इच्छुक शाळा आहे, किंबहुना फुलना फुलाची पाकळी, पण आता शाळाही शहाण्या झालेल्या आहेत, तेही पूर्ण फीस घेत आहेत. अर्धी फीस देऊन तुम्ही तुमच्या शाळेचं ॲडमिशन करून घ्या, पाल्याला शिकू द्या. आशा करूया की जो काही निकाल लागणार आहे तो पालकांच्याच साईडनं लागेल आणि त्यानंतरही पुढं ॲडमिशन प्रक्रियेमध्ये इच्छुक शाळा तुम्हाला निवडता येतील आणि त्यामार्फतच तुम्हाला RTचा लाभ घेता येईल. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कुठलीच गोष्ट कमेंट करणं माझ्यासाठीही खूप अवघड आहे की हे असंच आहे, हे असंच होईल, कारण आता ही जी काही निकाल आहे तो कोर्टात आहे, सरकार दरबारी नाही आहे, तो न्यायालयात आहे. न्यायालय जो निकाल देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल. हेच काय ते आपल्या भारताचं संविधान आहे. आशा करूया निकाल आपल्या साईडने लागेल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.